विश्व 24 न्यूज हर्पल आपके साथ। नमस्कार, विश्व 24 न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत। मी अतुल सोनकांबळे। आपण पाहत आहात विश्व 24 न्यूज। निरगुडे येथील विधवा निराधार महिला सुनंदा खाडे इंदापूर तहसील कार्यालयासमोर करणार आमरण उपोषण। मला न्याय हवा आहे, न्याय। माझ्या दारासमोरून माझ्या जागेतून बेकायदेशीरपणे रोड केला, विरोध केला म्हणून खोटे गुन्हे दाखल केले। आमदार दत्तामा भरणे यांच्या पुढे हात जोडले, मामा मला न्याय द्या। मामानी कागदपत्र पाहिले देखील नाहीत, सुनंदा खाडे यांचा आरोप। आपण जर या चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करून पाहत राहा विश्व 24 न्यूज, हर पल आपके साथ। नमस्कार, विश्व 24 न्यूजमध्ये आपण असं आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण निरगुडे या गावामध्ये सुनंदा खाडे यांच्या घरी पोहोचलेलो आहोत। त्यांची काय समस्या आहे, त्यांचे काय प्रश्न आहेत, त्यांची काय व्यथा आहे ते आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत। नमस्कार। ज्या काही आपल्या व्यथा आहेत त्या आमच्या विश्व 24 न्यूज परिवारापुढे आपण मांडाव्यात। सर, माझा नमस्कार आहे। मी लकडे वस्तीत ती गावाचा रस्ता असताना ती उपसरपंच माझ्याकडे आला, सरपंचनीचा नवरा। त्याला सांगितलं की तुझं कायद्याच्या नियमाने तुझी पांधन असेल तर मी माझं घर काढाय अधिकारी, मी काढते, पण कायद्याच्या नियमाने तू रस्ता कर। तर तो म्हणला मी तुला बेड्या घालून रस्ता करील, जो आडवा येईल त्याला बेड्या घालून रस्ता करील। तर म्हणलं बरं जाऊन दे बाबा, कशाला नादा लागू, मी बाया माणूस आहे, मी डॉक्टरच्या रानात कामाला आहे। मग तुम्हाला सांगते, त्यांनी माझे काय कायदेशीर न करता माझ्यावर सरपंचाला दबाव आणून 18 शिटी मला करायला लावली। 18 शिटी करायला लावल्या तर मला सांगते 6व्या महिन्यातल्या 19 तारखेला त्यांनी 18 शिटी माझ्यावर केली। तर मला सांगते 18 शिटी केल्यावर माने साहेब आलं, त्यांना सांगितलं, म्हणलं साहेब मी पत्री व्यवहार तुम्हाला केला आहे, पत्री व्यवहार केला आहे म्हणलं तुम्ही कायद्याच्या नियमाने माझं पत्री व्यवहार आहे, तुम्ही रस्त्याला ना काही करू। मग साहेबांनी सांगायचं की बाबा तुझ्या 18 शिटी 4 दिवस आधी सांगायचं की तुझ्या 18 शिटी केली, मला कळवायचं काम आहे। मला कळवलं नाही। मला म्हणले ह्या घ्या बायला ताब्यात, मला गाडीत टाकलं। तर मला सांगते ही सरपंचीन, मेन सरपंचीन, उपसरपंचीन, सगळी कार्यकर्ते गावातली 2-4 जणांनी गाडीत टाकलं, तिथं वाटला नेलं, नारळ फोडला, व्हॉट्सअपला ठेवलं, माझी फरफट केली। तर मला सांगते मला 3 महिने बाहेर काढलं, बेकायदेशीर रस्ता केला। जर पांधन हितन असेल तर मी माझं घर काढते, तुमच्या विकासाच्या कामाला माझी अडचण नाही। आणि मला न्याय मिळोस तर मी तिथनं उठणार नाही। तिथं माझी हितं जी दगड मातीचं घर आहे त्याची माझी समाधी होण्यापेक्षा माझी तिथं झाली तरी चालेल। कुठं नेमकं? मी तहसीलदार कचेरीत बसणार आहे इंदापूरला, इंदापूर तहसील कार्यालयात बस। मी साहेबांना बी कळवलं होतं की तुम्ही येऊन गावाची पाहणी करा, मला बाया माणसाला अन्याय करू नका। नाही, इंदापूर तहसील कार्यालयावरती तुम्ही उपोषण करणार आहात, पण ते नेमकं कधी करणार आहात? मी उद्या तुम्हाला सांगते 4 वाजेपर्यंत कसल्या परिस्थितीत तिथं बसणार आहे, मी अडचणीत आहे पण तरी बी बसणार आहे। उद्या मला 5 वाजल्या तरी मी उद्या तहसीलदार कचेरीत आमर उपोषण करणार, बिन पाण्याचं हितं जी मी मारणार आहे ती तिथं मरू द्या। हां, ज्यावेळेस तुम्हाला तुमच्यावरती ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला, ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केल्याच्या नंतर पोलिसांनी सांगितलं की हिला ताब्यात घ्या, ताब्यात नेलंच। ऐका, ताब्यात घ्या म्हटल्याच्या नंतर तुम्हाला ताब्यात घेत असताना लेडीज पोलीस कर्मचारी सोबत होत्या का? होत्या की, लेडीज पोलिसांनीच मला घेतलं। माझ्या उलट्या झाल्या तर मला पिशवी काय दिली, तिथं नेल्या। माने साहेब म्हणलं कशाला मावशी आडवं येता तुम्ही? म्हणलं साहेब माझ्या दारातनं बांधून असेल तर मी घर काढते। बरं तरी बी मी त्यांना सांगितलं का तुम्ही कायद्याच्या नियमाने कुठनं असेल तिथनं करा, माझं विकासाच्या कामाला अडचण नाही। माझं काही त्यांनी मला कागद दिला नाही, बेकायदेशीर रस्ता केला आहे। आणि आज माझ्या घरात पाणी, मी पाण्यात झोपती। माझं गावात किती जणांना सांगितलं की माझी दखल घ्या, कुणी सुद्धा माझी दखल घेतली नाही। त्यांना वाटतं हिच्या पोरी नांदा गेल्या ते, हिला काय आता ही मिल घ्या आम्हाला झालं, पण हे काही ह्यांनी लय माझी फरफट केली, काय सांगायचं तुम्हाला। मला आज सध्या अन्न खाया नाही, मी इतकी माझी बेकाया केली ह्या गावाने, आणि त्यांची नावं मी यादीला देते। तुम्हाला सांगते एवढ्या माणसाने माझी बेकायदेशीर केलं आहे, माझ्यावर 18 शिटी केली, माझं 10-5 रुपये ना काळ्यात गोरा राहिला नाही, माझी इतकी दैन केली। बरं मामाला मी भेटली, म्हणलं मामा मी पाया पडते तुम्हाला, पण माझं काय ती बघा। बरणे मामाने साधा कागदाकडनं हव्या नजराने बघितलं नाही तर माझं सांगते जी येत आहे ती मला दम देत आहे, तो गप तुझं चांगलं करू, तो चांगलं करू। आणि माझे आज आणायला माग केलं आहे मला, आणि माझ्या घरात आज गुडघाभर पाणी या। माझी इतकी दैन केली या गावाने। गप्पाने व्यवस्थित सांगा, जरा शांत राहा। तुमच्या रडू आम्हाला समजतं, तुमच्या दुःख भावना आम्हाला समजतात। तर मी का
2 मिनिटं सावरा तुम्ही स्वतःला. व्यवस्थित बोला. माझं अॅट्रॉसिटीला 10-5 रुपये होतं, ती बी गेलं. मी लोकांची रोज मजुरी करून जगते. माझा नवरा मेला 2005 साली. माझ्या पुरी लहान होत्या. पुरी लग्न शाळा शिकवली 10वी-11वी, लग्न केली, बाळातपणा केली. मला घर बांधायचं झालं नाही म्हणून शेजाऱ्यांनी बी काव आणला आणि गावातल्या कार्यकर्त्यांनी बी माझ्या अॅट्रॉसिटीचा गुन्हा करून माझ्या दारातनं रस्ता केला. तरी माझी बी कशाच्या कामाला अडचण नाही. माझ्या दारातनं पांधन असेल तर म्हणलं माझी मी एकटी कुठं बी राहील, पण तुम्ही मला पांधन द्यावा. तलाठी भाऊसाहेबांना अर्ज दिला, ग्रामसेवकला अर्ज दिला, तहसीलदारला अर्ज दिला, BDOला अर्ज दिला, भरणे मामाला अर्ज दिला, सगळ्याला कळवलं. पण माझी कुणीसुद्धा दखल घेतली नाही. कुणीसुद्धा दखल माझी घेतली नाही. तर ह्या काही भिताड फुगलं आहे. ह्याच्यात माझा हिताची मूर्ती होणार आहे, ती तिथं होईल. पण उद्या मी 5 वाजेपर्यंत तिथं बसणार आहे, अमर उपोषण करणार आहे बिन आणा पाण्याचं. तिथं माझा मूर्ती झाला तरी चालेल, पण हिथं घरात मरण्यापेक्षा माझं त्यांनी मला न्याय द्यावा, मला न्याय द्यावा. आणि जर रस्ता माझा अडवून दिला तरच मी तिथनं उठणार, नाही तर मी उठणार नाही. आपण या ठिकाणी पाहू शकताय. कॅमेरामॅन या ठिकाणी दाखवा इकडं सर. घरातले ज्या ठिकाणी पाण्याचं प्रवाह या ठिकाणी घरामध्ये होतो आहे. पूर्ण घरामध्ये भिंतीला पाणी लागलेलं आहे आणि यांच्या घरापासनं पूर्ण परिसरात पूर्ण पाण्याचं साठवण या ठिकाणी होत असताना आपण पाहू शकताय. तर या महिलांचं एवढंच म्हणणं आहे की हा जो रस्ता आहे तो बेकायदेशीर रस्ता झालेला आहे. मला योग्य तो न्याय द्यावा. माझ्यावरती खोट्या ॲट्रॉसिटीचे गुन्हे दाखल झालेले आहेत असं त्यांचं म्हणणं आहे. त्या ॲट्रॉसिटीच्या गुन्ह्यातून मुक्तता व्हावी असंही त्यांचं म्हणणं आहे. ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केलेला ते कुणी केलेला आहे? ते सरपंचनीच्या नवऱ्याने केला आहे. त्याला कार्यकर्त्यांनी करायला लावला बिचाऱ्याला. त्याचं माझं काय सुद्धा वाकडं नव्हतं, म्हणजे पण त्याला दबाव आणून करायला लावला. तुम्ही त्यांना काही शिवीगाळ केली नाही दिली साहेब. माझ्या 2 लेकरा शपथ मी त्याला शिवी दिली नाही. माझं त्याचं काय होईल पण या काही सुद्धा नाही. ॲट्रॉसिटी करण्याचं कारण काय नेमकं? काही सुद्धा नाही. तर हार्डवेअर दुकान आहे, त्या दुकानाला आला, त्याचं माझं बोलणं नाही. त्यांनी काय मी शिवी दिली असल्या तर त्यांनी दावा इथं पेप केलेला असेल तर दावावा, पण मी दिलीच नाही ना शिवी. बरं आज तुम्हाला सांगते साक्षीदार सुद्धा तुम्हाला सांगते उपसरपंचनीचा नवरा आणि निवडून आलेले त्यांना काय म्हणतात सदस्य आहे, ती सुद्धा तुम्हाला सांगते साक्षीदार आहे. तर फरक नाही. आणि कुणाला बी दबाव आणून साक्षीला द्यायला लावले. माझी अॅट्रॉसिटी केली आणि माझं 10-5 रुपये होतं तर मला मोकळं केलं ना. आज मी लोकांचं करून खाती. माझी आज काय तुम्हाला बघायसाठी कमक्षा बोलावलं. ठीक आहे. विश्व 24 न्यूजमध्ये आपलं सर्व परत एकदा स्वागत. या माऊलींना आपण कशा प्रकारे न्याय मिळवून देता येईल हाच आपण प्रयत्न करणार आहोत. विश्व 24 न्यूजकरिता अतुल सोनकांबळे, इंदापूर. राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.